श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्व? मजेत ना? आणि असायलाच पाहिजे. तर आता वाजलेले आहेत 7:45. थंडी तर आमच्याकडे खूप पडली आहे. तुमच्याकडे पण पडली आहे का? तर मम्मी काय करतेस? आज करणार आहे वरण्याची आमटी. तर इथे चालल्या वरण्याच्या आमटीची तयारी. तेलात कांदा आणि लसूण टाकलाय भाजायला. इथं टमॅटो चिरून घेतलाय. हळद टाकलेस का? कोथिंबीर आणि हा वरणा. हा बांधावर टमाटर. आमसूल पण घातलं चालते. तर आता मी टोमॅटो घालायला लागले. आमसूल आहे आपल्याकडं? आहे तर म्हटलं आता टोमॅटो चिरलाय, टोमॅटो घालूया. आमसूल पण चालते आणि टोमॅटो. याच्यामध्ये आपण वरणे टाकून घेऊया. हे जरा फ्राय करूया. जरा फ्राय केले की ह्याला बघितलं असतं का नाही वरणा? जरा दाखवायला पाहिजे होतीस. बांधावरचा वरणा बारीक असते ग. ते बेळगावी वरणा वेगळा असते, तो मोठा मोठा टपोरा असतो. हे वरणा भाजलाय ते कसं ओळखायचं आता? असं हे येते ना, पोपटी पोपटी होते ग. नाही भाजला. आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा भाजलेला कूट टाकूया. आणि मग जरासा असा जरासा भाजायचा कूट, म्हणजे त्याला खमंगपणा येते आमटीला. आणि याच्यामध्ये मग तिखट आणि सुहाना मसाला एकत्रच ठेवला आहे मी. तो आपल्याला जितकं पाहिजे तितकं पाणी घालून घ्यायचं. गरम केलेलं. हां, गरम केलेलं. आपल्याला रस्सा भाजी करायची आहे एकच, त्यामुळं आपल्याला 4 जणांनी पुरेसारखं करायचं. काय त्याला हे तांदळाचं पीठ, जरा साखर, हिंग फोडणीत घालायचं राहिलं, ह्याच्यामध्ये घातलं. हिंग अशी पेस्ट करून घ्यायची ह्याची. तांदळाचं पीठ? हां, तांदळाचं पीठ का घालायचं? असं ह्याच्यामध्ये ओतायचं. गॅस मोठा करून असं करायचं. जरा असं दाटसर पण येते ना असं. चला आता महत्वाचं सांगतो. मम्मीने ही सगळी आमटी केली, पण त्यात एक गोष्ट घालायची विसरल्या. मेन पॉईंट. काय घालायची विसरलीस? मीठ. ऐका, काय घालायचं विसरलीस? मीठ. मीठ. तुम्ही काय असं करू नका. या आमटीत मीठ घातलंय मॅडमांनी, वरून कोथिंबीर पण घातली. हे आता दुसऱ्यांदा झाले. रेसिपी करताना मम्मी दुसऱ्यांदा मीठ घालायची विसरल्या. बोलायच्या नादात ती सगळंच विसरायला लागल्या हळूहळू. चला आपली आमटी तयार. खा. झालं? ओके. तर तुम्ही ही घरी करून बघा. अशा थंडीचं गरम गरम सूप म्हणून पण प्या.